देवहूती आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजईंमध्येच लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणालेत की मी अधिकृतपणे सांगतोय की सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील. संसदेत मी जाणार आहे की माझा नवरा जाणार आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्याने भाषण केल्यावर कसं चालेल? मी सदानंद सुळे यांना भाषण करायला पाठवते, तुम्ही मला मत द्याल का? असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी एका भाषणात केलं होतं. त्यांच्या या विधानावर सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. आम्ही वैचारिक लढा उभा करत आहोत. एका महिलेने दुसऱ्या महिलेबाबत असं वक्तव्य करावं हे दुर्दैवी आहे. कुठल्याही महिला खासदाराचा पती भोजनालयात बायकोची पर्स घेऊन बसलेला मी 5 वर्षात पाहिलेला नाही. पण सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान थेट सुनेत्रा पवार यांच्यासाठी होतं असं मी मानतो. मला नम्रपणे सांगायचंय की अजित पवार गेल्या 35 वर्षांपासून भाषण करतात. सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी देखील 3 वेळा अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय. मग हे सारं का विसरावं? नैराश्य येऊ शकतं, पण हे नैराश्य एवढ्या पराकोटीच्या वक्तव्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं, असंही तटकरे म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत खूप मोठं सामाजिक काम केलेलं आहे. बारामती टेक्सटाईल, बारामती क्लब, अनेक शैक्षणिक संस्था, विद्या प्रतिष्ठान असेल, या साऱ्यातच सुनेत्रा पवार यांनी काम केलेलं आहे. सुनेत्रा पवार या देखील भाषण करतात. त्या कधीही पर्स घेऊन कुठल्या कार्यक्रमाला गेल्याचं मी पाहिलेलं नाही. ज्या दिवशी सुनेत्रा पवार संसदेत जातील तेव्हा त्या उत्तम पद्धतीने बोलतील याची मला खात्री आहे, असं सुद्धा तटकरे म्हणाले.